नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशान मम्मी रेसिपी। तर बरेच दिवस झाले मी आलीच नाही, कारण मी फिरायला गेली होती तर पण तुम्हाला माहिती आहे। आणि मी काही लांब नव्हती गेली, आउट ऑफ नव्हते गेले, आणि मी गेली होती अंदमान निकोबार। आणि मी एकटी न जाता माझ्या नाताला पण माझ्या जोडीला घेतलं होतं। तर म्हटलं चला कोणीतरी आपल्या जोडीला पाहिजे, आता थोडंसं थकल्यासारखं वाटतं, म्हणून मी त्याला माझ्या जोडीला घेतलं होतं। आणि काही काही कमेंट करता तुम्ही कोणत्या वर्ल्डनी गेले, तर द वर्ल्ड असं आमच्या टूरचं नाव आहे। आणि त्या टूर्स बरोबर मी जवळजवळ 5-6 ट्रिप त्याच्या बरोबर मी केलेल्या आहे। आणि माझी मैत्रीण म्हणजे माझी मोठी बहीणच आहे, त्या वारल्या आहे त्या त्यांचा फेगडे, कुमुदिनी फेगडे, त्या मागच्या वर्षी त्यांची डेट झालेली आहे। नाही तर त्यांच्या बरोबर त्यांनीच मला त्या टूर्स वाल्यांची ओळख करून दिली होती। आणि मी ते जिथं जिथं टूर जाते त्या टूर्सने मला व्हॉट्सअपला पाठवतात आणि बोलतात मॅडम तुम्हाला यायचं का, तर मग आपण हो नाही उत्तर त्यांना द्यायचं असतं। तर अशा प्रकारे माझी टूर झाली। आणि तर पॅकेजचं मी असं सांगते तुम्हाला का, जर त्याला आपल्याला मोठ्या आउट ऑफ देशामध्ये जायचं असेल तर तो आपल्याला 2 महिने ते 3 महिने आधी सांगत असतो, कारण विजा वगैरे काढावी लागत असते। आणि ही जी मी अंदमानची केली ही काय 15-3 आठवड्यापूर्वी मला त्यांनी सांगितलं होतं। आणि आमची सगळं त्यांनी जजमेंट लावून मग मी 10-12 दिवसांनंतर माझी तयारी केली, काही ड्रेस घेतले, काही जे लागणारं साहित्य ते घेतलं। आणि 2-3 चटण्या वगैरे घेतल्या तिथं खाण्यासाठी, कारण तिथल्या जेवणाची चव आणि आपल्या इथली चव खूप फरक आहे। आणि कपडे आपले सर्वसाधारणच लागले, कारण तिथं काही थंडीचं वातावरण आहे, जसं सेम आपल्या इंडियात आहे तसं तिकडं अंदमानला पण आहे। आणि तिथं सगळं भाषा त्यांची हिंदीच बोलतात, तिथं पण आपल्याला ते सगळं काही समजते, पैसे आपलेच असतात आणि भाषा पण आपली समजून घेणारी असते। फक्त थोडासा खाण्याचा प्रॉब्लेम असतो, तर ते एवढं तेवढं ऍडजस्ट करावंच लागतं, कारण आपण आउट ऑफ मध्ये जातो तेव्हा पण आपण ऍडजस्ट करतच असतो। तर अशा प्रकारे माझी टूर झाली। मला त्याच्यासाठी तर आम्हाला दोघांना एका माणसाला 60,000 लागले। आणि जे आपण कॅब वगैरे जातो ते कॅबचे आपले वेगळे घेतात पैसे, कारण आपण बोलून मुंबईला जात असतो, तर इथनं कसं काय जाणार मग बस, मग तिथं 3 तास तरी आधी आपल्याला पोहोचावं लागतं। त्याच्यामुळे आम्ही कॅब बोलवली, कॅबवाले आमच्याकडनं 3,000 घेतले, तिकडनं येताना 3,000, म्हणजे जवळजवळ आम्हाला दोघांना मिळून 1,20,000 रुपये लागले। आणि जो आपला जो वरचा खर्च असतो तिथं हे करतात समुद्रामध्ये, त्या होडीमध्ये फिरतात, क्रूज मध्ये फिरतात, काही अनेक प्रकारचे शो वगैरे असतात, त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो। फक्त क्रूजचा वगैरे सगळं ते त्यांचं होतं। जेवण एक टाइम, सकाळी ब्रेकफास्ट आणि संध्याकाळचं जेवण, कारण ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण फिरायला जातो, त्याच्यानंतर मग आपण जे काही हे करतो ते पाण्यामधले जे हे असतात खेळायचे, त्याचं नाव मला काही येत नाही, ते साईला येतं, तो आता बाहेर गेलेला आहे। तर ते केल्यानंतर जे काय आपल्याला भूक लागते नंतर, मग तो खर्च आपल्याला करावा लागतो। ते तिथं महाग पण खूप आहे। आणि अशा ठिकाणी समुद्रातून दुसरीकडे आणायचं म्हटल्यानंतर थोडा खर्च लागतोच, पण तिथं थोडं कॉस्टलीच आहे। फक्त नारळ पाणी फार स्वस्त आहे, 40 ते 50 रुपयाला खूप मोठं नारळ, एवढं मोठं नारळ जवळजवळ 1.5 ते 2 तांबे त्यात पाणी निघतं। आणि मली पण खूप मोठी ती आपल्याला खाता येत नाही। आम्ही खूप नारळ पिले, खूप मज्जा मारली। आणि मी स्टेटसला माझे फोटो टाकले होते, मी स्वतः क्रूज मध्ये त्या होडीमध्ये मला त्यांनी नेलं, माझ्या पाठीमागे बसलेला। तर मला सगळे कमेंट करायची, मावशी तुम्ही घाबरले नाही का पाण्याला, असं नाही केलं का? म्हटलं नाही, कशाला घाबरायचं आहे, जीवनामध्ये तर आनंद मिळतो तर आपण आनंद घ्यायलाच पाहिजे, कारण आपण कधी करणार मग। आणि एक जी होती समुद्रामध्ये आतमध्ये असं कॅप वगैरे हेल्मेट घालून बघायचं आतमध्ये, मी साईला ते दिली होती हे करायला, तर ती साईनी केली। मग मी म्हटलं मी करू शकते का? ते म्हणजे तुमचं वय किती? म्हटलं माझं रनिंग 61 चालू आहे। तर ते म्हणे तुम्हाला नाही पॉसिबल होणार। मग म्हणे जर फक्त तुम्ही ट्रायल साठी जर समुद्रात गेले तर आम्ही तुम्हाला ते दाखवू, तर तुमची जर इच्छा झाली तर करू शकता। तर मी तिथं गेले, मग साईला पण दिलं ट्राय करण्यासाठी, असं थोडं हेल्मेट वगैरे घातलं, असं पाण्यात तरायला लागलं, खाली आपल्याला दिसायला लागलं। तुम्ही कराल का म्हणे आंटी? म्हटलं नको, मी नको करायला, कारण माझं वय असं आहे, मला बीपीचा प्रॉब्लेम, माझं एंजिओप्लास्टी झालेलं आहे आणि शुगर पण आहे, त्याच्यामुळे नाही, माझ्या नाताला मी पाठवलं। मग साईला मी पाठवलं, त्यांनी खूप छान केलं। तिथं मध्ये आतमध्ये जाऊन वॉटरप्रूफचे त्यांनी फोटो काढलेले, आम्हाला फोटो पण दाखवले। मी ते फोटो पण व्हिडिओ मध्ये टाकलेले होते माझ्या स्टेटसला, साईने त्याच्या इंस्टावर टाकलेले होते। तर अशा प्रकारे आमचा इतका खूप छान एकदम प्रवास झाला। आणि तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम केलं, इतकं भरभरून सपोर्ट केला, मला पण खूप आनंद वाटला।
तर याच्यानंतर पण मी आउट ऑफ जाणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगेन. अजून थोडा टाइम आहे, 1-2 महिना, तोपर्यंत माझे मी पैसे साचवते मी कामाचे, आणि मग तुम्हाला ते टूरचं पण मी सांगेन, आणि आउट ऑफ जा ते पण मी तुम्हाला सांगेन. तर मला असाच भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या आणि मला प्रेम करा, आणि मला सांगा तुम्हाला जे जे काही असं वाटत असेल ते प्रश्न पण मला तुम्ही करू शकता, त्याचे उत्तर पण मी तुम्हाला देईल. तर आम्हाला 15 दिवस आधी आम्हाला त्यांनी सांगितलं 1 महिना आधी, पण मी त्याला 2 टप्प्यांनी पैसे दिले. तो पण असं काही फोर्स करत नाही का तुम्ही एकखट्टेच भरा, आपण पण 2 टप्प्यांनी भरू शकतो. एकाला जायचं असतं तर एकाचे सुद्धा 2 टप्प्यांनी भरू शकतो. तर आम्ही 2-3 टप्प्यांनीच मी 3 टप्प्यांनी पैसे भरले, कारण दोघं होतो आम्ही, त्याच्यामध्ये 3 टप्प्यांनी पैसे भरले. आणि असं काही नाही का बुवा याच सीझन मध्ये जायला पाहिजे, आपल्यासारखं तिथंच वातावरण आहे, आणि 4 महिने त्यांचा धंदा नसतो, कारण 8 महिने त्यांचा सीझन असतो आणि 4 महिने नसतो, कारण पावसाळ्यामध्ये समुद्राला खूप पाणी आलेलं असतं, त्याच्यामुळे तिथं त्यांचा बिझनेस थोडा कमी होतो. मी तिथल्या लोकांना सगळं चौकशी केली, तुमचा बिझनेस कसा, तुम्ही कशा कशा प्रकारे तुमचं हे होतो. तर ते म्हणून मॅडम हिंदीमध्ये बोलायचे, मॅडम हमारा 8 ही महीने बिजनेस रहता है, फिर बाद में हमारी बहुत मुश्किल होती है, फिर हमारा नारियल का बिजनेस रहता है, तो हम नारियल बेचते, बारिश में नारियल भी कोई पीता नहीं है, पण हमारा जो अभी सीजन है वो सीजन में हम कमा लेते हैं, बारिश के टाइम हमारा सीजन रहता ही नहीं. तर अशा प्रकारे त्या लोकांचा सीझन आहे. आपण 8 महिने पावसाळ्यातच फक्त जाऊ नाही शकत, आणि 8 महिने आपण जाऊ शकतो. मेन म्हणजे आम्ही तर नाताजले गेलो, म्हटलं आता जवळपास कुठेतरी जाऊन येऊ, लॉंगचं तर मी करणारच आहे. तर म्हटलं मी पण खूप कंटाळली होती, 1 वर्ष होऊन गेलं होतं मला जाण्यासाठी, कारण मी अयोध्येला गेली होती, तर मला 1 वर्ष होऊन गेलं. आणि हे मेन ठिकाण म्हणजे कपल्ससाठी खूप आहे. कपल्स इतके आलेले, कपल्सला बाली आणि अंदमान इतकं सुपर आहे, इतके खूप सुंदर रूम्स आहे तिथं, खूप फिरण्यासारखं आहे, आणि खूप मजा मारण्यासाठी दोघांसाठी खूप छान. तिथं कपल्स म्हणजे असे वयस्कर पण कपल्सच यायचे, आणि जे लग्न झालेले मुलं ते हनीमून साठी पण तिथं यायचे. पण आपल्यासारखं हे नाही तिथं. हे जेणेकरून ज्यांचं बी काही लग्न झालेलं असेल त्यांनी कपल्सनी तिथं जावा, एक वेळेस भेट घ्यावा तिथली, आणि थोड्या पैशामध्ये आपली टूर्स आहे. एवढं लांब न जाता आउट ऑफ बालीला खूप पैसे लागतात बाई, जवळजवळ 1.25 लाख रुपये तिकीट आहे. तर हे आपल्या 1.25 लाख मध्ये आपण 2 जण जाऊ शकतो. तिथं 1.25 लाख मध्ये बालीला एकच जण जाऊ शकतो. त्याच्याकरता अंदमानला कपल्सनी कधी जा, कपल्सनीच भेट घ्या. असे वयस्कर लोकांचं काही काम नाही. पण आम्ही गेलो, फिरून आलो, आम्हाला माहित पडलं का हे कशासाठी, तर त्याच्याकरता त्याला मला एक माहित होऊन गेलं. तर मी अंदमान येत होते, मग जवळजवळ 2-3 दिवस यायचे, त्यावेळेसच अशी मला कमेंट आली होती, मावशी तुम्ही समोरची व्यक्ती जर तुमच्याशी चांगली राहिली असती तर ते पण तुमच्याशी चांगल्या राहिल्या असत्या. तर समोरची व्यक्ती माझ्याकडे जर राहिलीच नाही, त्यांचे गुणधर्मच मला काही समजले नाही, तर तुम्ही कसं बोलू शकता मला का तुम्ही मावशी चांगल्या राहिल्या नाही, चांगल्या वागल्या नाही, आणि मी का अशी वागू शकते? माझा काय एवढा मोठा परिवार आहे का? मला 2 मुली 1 मुलगा होता. मला कोणता जास्त परिवार आहे? नातीला कोणाला जाव, माझे सगळे पुतणे पातणे सगळे माझ्या गावाला असतात. इथं सासरवाड करण्यासारखं पण काही नाहीये ना. आणि एक वेळेस मागं पण कमेंट केली होती, मला 2 मुली आहे म्हणून मला माझी सासूबाई लय त्रास देती, मला घरी येऊ देत नाही. मी कशाला असं करू? असं मला का मुली नाहीये का? मला पण मुली आहे ना. आणि हे काही आपल्या हाताचं नसतं का मुली आणि मुलगा, कोणाला किती मुलं हो, कोणाला किती मुली हो का मुलगा हो, मला त्याच्याशी काही एक प्रश्न नाही, मला काही एक घेणं नाही. मला काय करायचंय, मुली हो का मुलगा हो, मी कशा प्रकारे त्रास देऊ? मला पण मुली आहे ना, माझ्या पण मुली दुसऱ्यांच्या घरी सुना आहेत ना, मी कशाबद्दल? आणि माझ्या मुलीला मुलंच आहे, दोन्ही मुलीला मुलं आहे, मला याला मुली आहे. मला तर उलट नातीविषयी प्रेम आहे, कारण माझ्याकडे सगळे नातूच आहेत. या मुली माझ्या नाती एकदम मला प्रेमळच आहे ना. मला काय गरज आहे नातू पाहिजे नाती पाहिजे, काही नाही. जे दिलं ना देवाने त्याच्यात सुख मानायचं. पण हा बोलण्याचा उद्देश फार चुकीचा आहे का मला सासरवास केला, आणि मला अशी कोणची बाई सासरवास, तुम्ही आज कमेंट वरून याच्यावरून बघत असाल तर कोणती सासरवास झेलणारी मुलगी आहे का? एवढं तरी मला सांगा तुम्ही. आणि मी सासरवास करणारी व्यक्ती आहे का? कारण मी आतापर्यंत कामच करते, आणि मी कशा करता कोणाला सासरवास करू? मला काय गरज आहे सासरवास करण्याची? माझ्या घरी ज्यावेळेस माझ्या आई वडिलांनी मला दिलं होतं माझ्या सासरी, तर माझे 4 देर होते, माझे एक मिस्टर, असे आम्ही 5 जण होतो, माझे एक नणंद होते. आम्ही एवढा एकत्र परिवार होतो. माझ्या सासूबाईंनी मला कधी त्रास दिला नाही, आणि दिला बी असेल तो मी जगाला असं सांगितलं नाही
का मला माझ्या सासूबाईने असा त्रास दिला, का मला तसा का आपण मोठं होतो सगळ्यात तिथं, तर आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. कारण माझ्यापेक्षा सगळे जर लहान आहे तर मी जर अशी वागली तर माझे मागचे पण तशीच वागतील ना. आणि जर मी तशी वागली नसती तर आज माझा परिवार माझ्या 61ला आला नसता. माझे सगळे पुतणे, माझे देर, माझे जावा, माझे चुलत जावा, माझे मामसासरे, माझे मामसासऱ्यांचे मुलं, एवढा परिवार माझ्या आज जवळजवळ 30 माणसं माझे बराच करून आले होते माझ्या बर्थडेला 61ला. कोणी फ्रेम आणलं, कोणी काय आणलं, तर कोणी काय आणलं. कारण मी जर तशी असती तर माझ्या परिवारामधलं मी वेगळीच राहिली असते का. जाऊ दे, आपले आजी बाबा नाहीये, आपले काका मोठे बाबा नाही, तर आपण आईकडे कशाला जायचं, मोठ्या आईकडं. पण नाही, मी तशी नाही. मी दरवर्षी माझ्या पुतण्यांना भेटायला जाते. तिथं जे बी कार्यक्रम असतात सुखादुःख ते त्यांचे आले, ते पण मी जर एक शब्द जर त्यांना टाकला का माझा असा असा कार्यक्रम, सगळे माझे बिचारे पळत येतात. ते व्याजाने पैसे काढतात तिथं आणि इथं येतात. भले एक्सप्रेसचं तिकीट जर नसलं त्यांच्याकडे तर ते पॅसेंजरनी येतात, पण ते माझ्या शब्दाला कधीच टाळत नाही. आणि मी कशा करता कोणाला त्रास देऊ, कशा करता कोणाला सासरवास करू. कोणी माझ्या काही बंधनात राहिलेले नाही आजपर्यंत. माझी कोणी काही सेवा केलेली नाही. आणि हा प्रश्न विचारूच नका तुम्ही मला का काकू तुम्ही अशा आहे का, खरंच तुम्ही येऊ देत नाही का. मी कशाबद्दल येऊ देऊ नको मला सांगा तुम्ही. अशी कोणती सासू म्हणाल का माझ्या घरी यायचं नाही. तेच उलट निर्णय घेता का या लोकांशी आपण काही संबंध ठेवायचे नाही का, आमच्याशी संबंध ठेवायचे नाही. कोणी तुम्हाला असं केलंय, कोणापासून तुम्ही जग पाहिलं. आज मी 9 महिने सांभाळलं, एवढा त्रास काढला, एवढी सर्व्हिस लागली. याला कोणी केली सर्व्हिसचे खटापट कोणी केली, कोणी पैसा लावला. मीच कष्ट केले तेव्हाच याने दुनिया पाहिली ना. आई जर नसती तर यांनी काय पाहिलं असतं. याला वडील नसताना मी जर 7वीला होता तेव्हापासून मी जर याचे कष्ट करते, याच्यासाठी एवढा पैसा खर्च केला, लोकांकडून मी धुणं भांडीची कामं केली, यांना शिकवलं, यांना हे केलं. आज माझी जर माया तोडली तर माझा आत्मा दुखतो का नाही. मी हे शब्द तुम्हाला ज्यावेळेस सांगते व्हिडिओ त्यावेळेस तुम्ही म्हणता काकू खरंच तुमचं मन दुखतं. तर जे आई करते ना, ज्या आईचं मन दुखतं ती आत्मा अंतकरणापासून बोलत असते. काका आईचा अंतकरण दुखतं. आणि मी किती दिवस माझ्या फोनवर रिंगटोन लावली होती का त्या याची एक फुल दो माली, त्या पिक्चरचं गाणं मेरा, मी लिहून ठेवलंय माझी. त्या गाण्याचं नाव आहे एक फूल दो माली. तुझे सूरज कहू या चन्ना, तुझे दीप कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. ही रिंगटोन जवळजवळ माझ्या मोबाईल मध्ये 7 वर्ष होती. पण ज्यावेळेस हे लोकांचे व्यवहार असे झाले त्यामुळे माझा मनस्ताप एकदम हे झाला, तर मी ती रिंगटोन बंद केली. ज्यावेळेस लोक गाणं ऐकायचे माझे मार्केटले व्यापारी म्हणा, आमचे शेतकरी म्हणा, मावशी रेखाबाई तुम्ही फार मस्त रिंगटोन लावली. म्हटलं हा मी माझ्या मुलावर लावलेली रिंगटोन. म्हणजे खरंच मावशी, खरंच तुम्ही किती गुणी आहे आणि तुमच्यासारखे गुण घेण्यासारखे आमच्याकडे आहे का. तुम्ही आज एवढा हँडल करता, एवढं कष्ट करता आणि तुमचा मुलगा परदेशात असून सुद्धा तुम्ही एवढं करता. मी म्हणते हो, परदेश आहे त्यांना पण संसार आहे, आपल्या हातापाय दम आहे तर आपणही करायचं. त्यांनी काही दिलं नाही तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. ते सुखी आहे ना, त्याच्यात माझं समाधान आहे. पण आज ते रिंगटोन मी बंद का केली 4 वर्षापासून, तर ते सांगतात का या लोकांशी आम्हाला काही संबंध ठेवायचे. लोक कोणते लोक आहे. अरे तुझ्या आई, बहिणी आणि मेवणे आणि भाषी हे का लोक झाले का. हा, तू एका व्यक्तीसाठी आई, बहीण, भाषे, मेवणे सगळे लोक तुम्ही तोडले. पैसा तू आज कमवतो, पैसा कुणी कमवतो. मी पैसे कमवले नाही, मी माणसं कमवले. तू पैसा कमवतो, पैशाच्या गर्वात आहे, पण हा पैसा तुला सगळ्या गोष्टीला कामा येणार नाही. लक्षात ठेव. आईचे बोले ये. आणि एक तुला कविता सांगते आईवरून, ती पण सांगते तुला. जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या आईला जपा, कारण या जगामध्ये पैशाने तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा का आई ढगाआड गेली ना, तर ती कधीच परत मिळत नाही. अरे कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ माह नहीं मिलती. तर हा बोल माझा एक कविता आहे, मी बनवली माझ्या मनाने. पण ही जर तुम्ही ऐकाल ना तर खरंच तुम्हाला रडू येईल. मला पण रडू येतं आज हे शब्द बोलताना, कविता लिहिताना. पण मी नाही हे करू शकत. अशा प्रकारे मी कविता लिहिली. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आणि जे मी दुःख भोगते, आज पण दुःख भोगते ना, ते कोणती स्त्रीने भोगायला पाहिजे. मुलगा जर आपला शिकला बाहेरच्या देशात, पुण्याला तर सगळ्यांना माझं एक सांगणं आहे, जर तुम्हाला मुलगा आहे
जर पुण्याला शिकायला जायचं असेल त्याला कधीच पुण्याला शिकायला पाठवू नका. पुण्याला गेल्यानंतर तो पुण्याचाच होतो. आणि पुण्याला बाहेर देशाच्या कंपन्या आहेत, ते थोडे दिवस ती पुण्याला गेला का त्यांना बाहेरच्या देशाची ओढ लागते आणि त्या कंपन्या बाहेरच्या देशातले त्यांना बोलून नेतात. आणि त्या पैशाचे जर त्यांना असं वाटतं आपल्याला जग बघायला मिळतं, पैसा बघायला मिळतो, ते आई वडिलांना काहीही मानत नाही. इकडे आई वडील मेले तरी त्यांना परवा राहत नाही. ते शेजारी पाजारी जणांना म्हणता तुम्ही आता कार्यक्रम करून टाका, आम्ही येतो. ते आई वडिलांना बघायला सुद्धा येत नाही. मी तर पश्चाताप एवढा होतोय मला का कोणी आईने अशी विधवा राहावा, अशी वाजूटी राहावा, पण तिने मुलाला पाठवून, मुलाला तर तिने 10,000 रुपये जर महिना असला ना तिने इथंच काम करू द्यावं आणि आपल्या समोरच ठेवायला पाहिजे. जास्त पैसा काही कामाचा नाही, 50,000 काही कामाचे नाही, 10च आपल्या कामाचे. आपल्या डोळ्यासमोर राहतात सगळे पोरं नातू पंतू. पण हे जे समजणार आलं ना ते सगळ्यांना नाही कळत आहे का आज आपले व्यक्ती आहे. आपल्याला जर 50,000 भेटतात आपण 50,000 खुश राहू शकतो. तुम्ही पुण्याला राहा ना, आमच्या जवळ नका राहू, आम्ही दुरून डोंगर साजरा ना. आम्ही त्याच्यामुळे आपण आपले मुलं जर शिकवायचे असेल तर पुण्याला कधीच टाकू नका. आणि पुण्याला टाकले तर पुण्याला सर्व्हिसला करायला, बाहेरच्या देशात पाठवायचं नाही. माझी कळकळून आयांना विनंती आहे. नाही तर मुलगा झालेला बरा. माझं हे सांगणे तुम्हाला, न मुलगा असलेला बरा. आपल्या मुलीमध्ये समाधान मानायचं, हे माझं तुम्हाला सांगणे. तिला निशाला माझ्यासाठी माझं काय घ्यायचंय. आणि ती आहे म्हणून मी सांगली. ती 2-3 वेळेस माझ्याकडे येते. सकाळी माझ्या घरात सगळं आवरून जाते, झाडू मारते, पाणी मारून जाते. स्वयंपाकरी बाई कधी नसते तर ती स्वयंपाक पण करून जाते. आणि माझ्या मुली आहेत तर मी चांगली. आणि माझ्याजवळ मी एकटी राहू शकली नसती. माझे नातू आहे, मला कधी त्या नातवांची आठवण येते. ते नातू माझ्या 8-10 दिवसांनी येतात, त्यांना मी फिरायला घेऊन जाते. माझी जर पोरी नसते तर माझं जीवन व्यर्थच होतं ना. मी कोणाचं तोंड पाहिलं असतं मला सांगा तुम्ही. आज जर मुलगा असा जर झाला तर मी मुली जर नसते तर मी कोणाचं तोंड पाहिलं असतं. मी आश्रम मध्ये जाऊन राहिली असते का. आज ज्यांना मुलं आहे ते सुद्धा सुखी नाहीये तर माझ्या मुली आहे तर मी किती सुखी आहे बघा ना तुम्ही. आज ते आहे तर माझं सगळं काही जीवन चांगलं आहे. त्यांच्या योगानेच मी सगळं काही हे करते. आणि मी कुठे जायचं असलं तरी माझ्या मुलींना जावांना त्यांचा मी पण विचार घेते. ते सांगता मामी तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही कमवता ना तुम्ही एन्जॉय करा, आम्हाला तुमचं काही नको. आणि माझ्या मुलीला काय करायचं माझं घेऊन. आणि हे बी तुम्हाला सांगते, हा बंगला घ्यायचा आणि तू ही त्या घरासाठी करता. माझं जो बी कोणी करील ना त्याला मी माझं घर देईल, माझं सगळं काही माझ्या मुलींना देईल. तुम्ही हे सांगू नका का निशाला देईल. निशाला घर नाही का, तिला तिचं सासरचं घर आहे. त्यांनी आता गाळा पण घेतलेला आहे. तिला काय करायचं माझ्या घराशी. माझं घर ज्याला द्यायचं त्याला मी देईल ना. हा तुमचा प्रश्न नाही आहे ना. जे बी इस्टेट असते तर तुम्हाला माहिती आहे कानून तोरवरती कोणाला दिली जाते ते पण माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही अशा कमेंट करूच नका ना मला. आणि हे माझ्या स्वकष्टाचं आहे. मी एक रुपया माझ्या रक्ताचं पाणी करून करून मी जमवलेलं आहे. मी कोणाचा 1 रुपया पण खाल्लेला नाही. माझ्या कष्टावरच मी एवढं तिघांचा संसार केला, लग्न केले, त्यांचे बाळातपण केले, एवढं सुख दुःख केलं, एवढं घर उभं केलं. मी कोणाचा 1 रुपया पण नाही घेतला आणि कोणाची 1 रुपयाची लाचार पण नाहीये, अजून पण लाचार नाहीये. प्लीज कोणी तुम्ही अशा कमेंट करू नका काय जेणेकरून निशेच्या पण जीवाला लागेल आणि माझ्याही जीवाला. मुली आहे तर माझं काही सगळं काही तर मी तंदुरुस्त राहते. माझे दिवस चांगले जातात. माझा कामाने दिवसभर रात्रभर मी थकलेले असते, दिवसभर मी थकून झोपून घेते. माझा दिवस कसा जातो आणि रात्र कशी जाते ते पण मला कळत नाही. प्लीज अशा कमेंट काही करू नका का निशा इथंच येते सारखी. निशा त्या मुली, एक मुलगी माझी ती 15-15 दिवसांनी येते. ही ते काय तिला आवडत नाही जास्त व्हिडिओ मध्ये म्हणून आम्ही तिचं काही दाखवत नाही जास्त. पण माझ्या मुलींना जर मला काही थोडंसं जरी झालं तरी माझ्या मुली, माझे नातू, माझे जावाई लगेच पळत येतात. दुसऱ्यांचे जावायशी मला काही घेणं. माझे जावाई एकदम देवासारखे माझ्या शब्दाला एकदम पाळतात. माझ्या जावाईंची कोणीच बरोबर करणार नाही. माझे मोठे जावाई पण इतके चांगले का तुम्हाला काय सांगू आता. ते कधी आम्हाला असे हे करत नाही, कोणत्या कार्यक्रम सोडत नाही, कधी आपल्याला एकटं सोडत नाही. उलट म्हणता मामी आता तुम्ही रिटायरमेंट घ्या, तुमची 61 झाली. लोक 58 वर्षामध्ये रिटायर होतात, तुम्ही 61 वर्ष झाल्या तरी रिटायरमेंट घ्या. मी म्हणते नाही काय करू रिटायरमेंट करून आणि आपला खर्च कसं काय चालेल. आपल्याला जर कोणाचा आधार नाही तर खर्च कसं काय चालेल. आणि कोणी म्हणता त्यांचा हा छंद आहे. अहो कोणी छंद म्हणून करतं का. हा तुम्ही सांगा ना मला. 62 वयामध्ये कोणी छंद म्हणून काम करतं का. बोलणारा तरी काय वाटत काय सांगू तुम्हाला. मजबुरीचं नाव महात्मा गांधी. कारण मजबुरीच नसलं ना तर काय करणार लोक. आपल्याला जर आधार नसेल तर काय. सिलेंडर आहे घरामध्ये, लाईट बिल आहे, फोन बिल आहे, अनेक प्रकारचे सुख दुःख आहेत. आमच्या घरच्या मुलीचे इथं कार्यक्रम झाला गोंधळाचा, तिथं मला कपडे न्यावे लागले. मग आता हे कोणाला पैसे मागायचे मी. ते तर मलाच करावं लागेल ना. माझे सोयरे संबंधाचं तर मलाच करावं लागेल ना. मुलीचे लोक आपले सोयरे संबंध आहे तिथं न केल्याने बरं नाही वाटत ना.
अजून आणि आपल्या दारात कोण येईल मग? आपल्याला जरी काय करायचं असलं कार्यक्रम तर आपल्या दारात कोण येईल? तर त्याच्यासाठी एक काम मला करावंच लागणार आहे आणि जोपर्यंत माझ्या हातापाय दम आहे तोपर्यंत मी करणारच आहे. नंतर माझ्या पोरी पण आताच म्हणता 1 महिना तू माझ्याकडे राह, 1 महिना निशाकडे राह, 1 महिना मनीषा म्हणते माझ्याकडे राह. पण मी म्हणते नाही, अजून माझे हातपाय चालते. त्यावेळेस माझी अशी अवस्था होईल का मी काहीच काम करू शकत नाही. अशा वेळेस मी त्यांच्या घरी राहिली 1 महिना, 1 महिना लहानीकडे राहिली, 1 महिना मोठीकडे राहील. का माझे नातू पण म्हणता आम्ही आई तुला पण घेऊन जाऊ. तर मला ना नेऊ, पण मला त्यांनी बोलल्याने इतकं समाधान वाटतं, इतकं रडायला येतं का बघा माझ्या नात्यांच्यावर संस्कार किती चांगले आहेत आणि माझे तिन्ही पण नातू खूप हुशार आहे, माझ्या नाती पण हुशार आहे. पण आता त्या जवळ त्यांचं कौतुक करून काही उपयोग नाही. आपण जर त्यांचं जास्त कौतुक केलं तर अजून कमेंट करतात तुमच्याकडे तर नाती राहत नाही, मग तुम्ही कसं काय कौतुक करता. पण मला करणार आहे, पण आता जे समजणाऱ्याला ते समजूनच घेतील. तर मी आज खूपच बोलली. एक आईचा जीव खूप दुखतो आणि आईची जागा तो कुणी घेऊ शकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि मी भाऊक पण झाले, मला रडायला पण लगेच येतं, कारण का मी दिवस तसे काढलेले. आणि इतकं माझं मन भरून येतं ना का मला खूप कसं तरी होतं. तर काही माझ्याकडनं चुकलं असेल, जास्त बोलल्या गेलं असेल तर मला क्षमा करा. आणि काही चुकलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा का मावशी तुम्ही खूप बोलल्या. एक आई आहे मी, आईचं अंतकरण जी आई आहे ना ती समजू शकते, जास्त नाही काही बोलू शकत. तर थोडी भावूक झाली आहे ते.